नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, पवारांबद्दल वाईट बोलणं मला आवडतं असं अजिबात नाही. याचं कारण मी वारंवार सांगतो की माझी पत्रकारिता सुरू झाली आणि शरद पवारांचं राजकारणातलं सार्वजनिक जीवन सुरू झालं. हा सगळा एकच कालावधी आहे. पवार 67 साली पहिल्यांदा आमदार झाले. मी 69 साली पत्रकार झालो. त्यामुळे अगदी समांतर आमची वाटचाल झालेली आहे. मी पत्रकारितेत आणि शरद पवार साहेब राजकारणामध्ये. त्यांची चढती कमान आम्ही बघितलेली आहे. 67 साली आमदार आणि अवघ्या 11 वर्षात 78 साली थेट मुख्यमंत्री, 72 साली मंत्री, ही सगळी वाटचाल बघितली आहे. त्यानंतरच्या सगळ्या माकडापेक्षाही लाजवणाऱ्या कोलांट्या उड्या बघितल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चुका वारंवार सांगाव्या लागतात. आपण त्याच्यावरच रागवतो ज्याच्याविषयी आपल्याला आपुलकी असते. यशवंतराव चव्हाणांनंतर देशाच्या पंतप्रधान पदावर दावा सांगू शकेल असा दुसरा नेता म्हणून शरद पवारांकडे महाराष्ट्रानेही बघितलं आहे आणि देशातल्या इतर लोकांनीसुद्धा हा माणूस महाराष्ट्रातून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतो असं महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा वाटलेलं आहे. इतकी मोठी गुणवत्ता, कौशल्य, मुरब्बीपणा, समज, कर्तृत्व ज्या माणसाकडे आहे त्यांनी ती आपली सगळी गुणवत्ता मातीमोल करण्याचा हट्ट धरणं, याचा राग येतो मित्रांनो, राग येतो. मी नेहमी सांगतो, घरातली आपल्या जी 2-4 मुलं असतात त्यामध्ये एकच मूल हुशार असतं आणि त्या हुशार मुलाला कितीही मार्क मिळाले तरी आपल्याला ते कमी वाटतात. बाकीच्या मुलांना कसंबसं काठावरून पास झालेलं असतं, एखादं मूल नापास झालेलं असतं, पण त्यालासुद्धा पालक आणि आप्तस्वकीय जितकी दमदाटी करत नाहीत तितकं अर्धा मार्क कमी झाला किंवा पहिल्याचा 3रा नंबर 2रा नंबर झाला तरी घरातल्या हुशार मुलाला नाराजी ऐकावी लागते. याचं कारण त्याची गुणवत्ता ही त्याची पुरती मर्यादित नसते, ती त्या कुटुंबाची असते. त्यामुळे शरद पवारांसारखा माणूस हा पवार परिवारापुरता मर्यादित असू शकत नाही, असता कामा नये. शरद पवारांची गुणवत्ता, शरद पवारांचं कर्तृत्व ही महाराष्ट्राची सार्वजनिक मालमत्ता असते आणि शरद पवारांनी ती महाराष्ट्रासाठीच पणाला लावली पाहिजे, देशासाठी पणाला लावली पाहिजे. मला मोदींचं उगाच कौतुक वाटत नाही मित्रांनो. कुटुंबापासून दूर राहिलं आहे. घरातलं सगळं भावंड, अमुक तमुक सगळा गोतावळा मोदींचा ओरिजिनल, याच्यापासून मोदी दीर्घकाळ दूर आहेत. ते सगळी घरातली मंडळी हे सामान्य जीवन जगतायत. मोदी पंतप्रधान झालेत देशाचे, पण आपला एक एक क्षण नव्हे तर आपलं सगळं कौशल्य, आपली गुणवत्ता, आपली बुद्धी त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी वाहून टाकलेत. माणूस कुठे जाऊन पोचला बघा. आणि शरद पवार हे आजसुद्धा आपल्या कौटुंबिक नात्यात आणि गोत्यात फसलेले आहेत. नात्यात आहेत तितके गोत्यात आहेत आणि त्या गोत्यातून बाहेर पडण्याची इच्छा आणि हिंमतसुद्धा आता शरद पवार गमावून बसलेले आहेत. म्हणून आपल्या पोटची कन्या आणि आपला पुतण्या यांच्या भांडणात शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय कर्तृत्वाची माती झालेली आहे. राष्ट्रवादी पक्षसुद्धा फुटला आणि तो कौटुंबिक पातळीवर फुटला, हे लक्षात घ्या. एक नातू त्या आपल्या कुठच्या जामखेड मतदारसंघामध्ये काहीतरी आंदोलन करतोय आणि दुसरा नातू त्या पहिल्या नातवाच्या विरोधात लढलेल्या भाजपच्या उमेदवाराकडे, त्या राम शिंदे कोण त्यांच्याकडे फराळाला जातो आहे. इथपर्यंत पवार परिवाराची दुर्दशा झाली. याचा अर्थ पवार पक्ष सांभाळू शकले नाहीत, राजकारण सांभाळू शकले नाहीत आणि कुटुंबसुद्धा सांभाळू शकले नाहीत. आणि याचं कारण सोपं आहे की आपल्या वयाबरोबर जे प्रौढत्व यायला पाहिजे, सौजन्य यायला पाहिजे, समजूतदारपणे यायला पाहिजे, त्याकडे पवार साप पाठ फिरवून बसलेले. मी वारंवार सांगतो,
जरा ह्या पुढच्या आठवड्यात ते ऐकवीन तुम्हाला. आजपासून तब्बल 30 वर्ष मागे निळूभाऊ खाडीलकरांनी पवारांना 50च्या असताना सुचवलं होतं की कसली रासलीला करत बसलाय, कसली रासलीला करत बसलाय. गीता सांगायची वेळ आली, याचा अर्थ प्रौढ व्हा. यासाठी निळूभाऊ खाडीलकरांनी नवाकाळमध्ये एक प्रदीर्घ अग्रलेख मला वाटते 1993 लिहिला. त्याला आता 30 वर्ष झाली आहेत. पण वय इतकं 30 वर्ष पुढे आलं तरी रासलीला सोडायला शरद पवार तयार नाहीत. स्वतःला यातून आपण हास्यास्पद करून घेतो. तुम्ही गावामध्ये वरात येते, गल्लीबोळात वरात येते, तिथे एखादा बेवडा कुठला कोण नसतो तरी अब्दुल्ला बेगाना म्हणून त्या वरातीत नाचायला लागतो. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. तशा अवस्थेत आज शरद पवार दिसतात. तेव्हा त्यांच्या या सगळ्या पोरकटपणावर मराठी माध्यमं पांघरून घालत असली तरी व्हायचं ते नुकसान होऊन जाते. काल परवा आमच्या सुशील कुलकर्णीने पवार किती धडधडीत खोटं बेधडक बोलतात आणि मग चिमटीत सापडल्यानंतर त्याचं उत्तरसुद्धा देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत, माफी मागण्याचंही सौजन्य दाखवत नाहीत. इतका हा माणूस खोटारडा आहे असा अख्खा व्हिडिओ केलेला आहे सुशीलने. काल परवा कुठे मला वाटते मध्य प्रदेश किंवा आणखीन कुठे राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी प्रचार सभेत बोलत असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांवर तुटून पडले. तेव्हा शरद पवारांना भलताच शोध लागला की आजपर्यंत असा पंतप्रधान बघितला नाही की ज्या राज्यात गेला तिथल्या मुख्यमंत्र्यावर इतक्या वाईट भाषेमध्ये टार्गेट करणारं, लक्ष्य करणारी कडवी टीका केली, आरोप केले. हे ऐकल्यानंतर मला शरद पवार हे कधीतरी देशाच्या राजकारणात होते का, केंद्रीय मंत्रिमंडळात होते का, आजपर्यंत देशाचे कोण पंतप्रधान झाले, कधी पंतप्रधान झाले आणि आपण कुठल्या पंतप्रधानांबरोबर काम केलं हे तरी शरद पवारांना आठवतंय का, माहीत आहे का, असा प्रश्न पडला. मध्यंतरी कुठेतरी पुरंदर किंवा आणखीन कुठेतरी गावामध्ये कोणीतरी सांगितलं साहेब आता विश्रांती घ्या, तर भर सभेत मंचावरून शरद पवार म्हणाले ते मी काय म्हातारा झालो का, तुम्हाला वाटतं मी म्हातारा झालो, मी म्हातारा नाही झालो. अरे हे बोलणं सोपं असतं पण झालंय म्हातारे शरद पवार. आम्ही म्हातारे झालो आहे, आम्हाला कळतं आम्ही म्हातारे झालो आहे, हे नाकारून काहीही होत नाही. म्हातारे झालो तर झालो, निसर्गाचा नियम आहे. पण तो जितकं लपवायला जाल तितके अधिक तुम्ही ओढे पडत जाता. काय बोलले होते शरद पवार की पंतप्रधानांना म्हणजे नरेंद्र मोदींना अशा वागण्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आणि काय मोठा गुन्हा केला मोदींनी, काय गुन्हा केला होता तर गेहलोत सरकारवर टीका केली. निवडणूक प्रचाराला आल्यानंतर आपल्या विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर काय स्तुतिसुमनं उधळली जातात, स्तुतिसुमनं उधळली जातात. काय केलं जातं आणि पंतप्रधानांनी म्हणे आजपर्यंत केली नाही, असा पंतप्रधान बघितला नाही. शरद पवारांनी जग बघितलं नाही की अशी शंका येते. मध्यंतरी आठवतं तुम्हाला 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल तेव्हा भगतसिंग कोश्यारी होते, तेव्हा शरद पवारांनी अशीच अक्कल पाजळली होती. मी हा शब्द शरद पवारांविषयी पहिल्यांदा बोलतो आहे, अक्कल पाजळली होती. कारण अक्कल पाजळणं याचा अर्थ नसलेली अक्कल चमकवण्याचा प्रयत्न करणं असतो. असा राज्यपाल बघितला नाही. शरद पवार राजकारणात 50 वर्ष होते. अरे भगतसिंग कोश्यारी यांच्यापेक्षाही आपल्या पदाचा नको तितका गैरवापर करणारे डझनावारी राज्यपाल होऊन गेलेत आणि 50 वर्षामध्ये त्यापैकी एकही शरद पवारांनी बघितला नसेल तर शरद पवार राजकारणात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या नव्हते असंच म्हणावं लागेल. रोमेश भंडारी
नावाच्या राज्यपालाने रातोरात कल्याण सिंग नावाच्या मुख्यमंत्र्याला बरखास्त केलं आणि एका दुसऱ्या जगदंबिका पाल नावाच्या माणसाला मुख्यमंत्री करून टाकलं. मला वाटतं त्याचं बहुमत नाही, याचं बहुमत आहे. इतके दिवे उजळलेला राज्यपाल शरद पवारांना माहिती नाही आहे. त्या तुलनेमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी काय केलं होतं 1% पण त्यांना गैरलागू म्हणता येणार नाही. इतके दिवे रोमेश भंडारीने लावलेत आणि आपली उचल बांगडी केली जाऊ शकते ही वेळ आली तेव्हा पळ काढला होता राजीनामा देऊन. दुसरे बूटा सिंग होते ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टानेही ताशेरे झाडले जेव्हा त्यांनी बेधडक विधानसभा बरखास्त केली होती. ते बूटा सिंग बिहारचे राज्यपाल होते, हे शरद पवारांना माहिती नाही आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी काय 4 पत्र उद्धव ठाकरेंना अशी लिहिली तशी लिहिली तर असा राज्यपाल बघितला नाही. याचा अर्थ शरद पवार मनाने आणि बुद्धीने कधीही राजकारणात नव्हते. आसपास काय घडतंय याचा त्यांना पत्ता नव्हता. आणि म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, तसे आहे ना कोश्यारींसारखा राज्यपाल, अरे कोश्यांपेक्षा भयंकर राज्यपाल होऊन गेलेत, दिवटे राज्यपाल होऊन गेलेत. हे जर शरद पवारांना माहिती नसेल तर शरद पवारांना आपण शरद पवार आहोत हे सुद्धा माहिती नसणार आणि आपण काय काय केलं ते सुद्धा आठवणार नाही. आणि म्हणून ते म्हणाले की ज्या राज्यात गेला तिथल्या मुख्यमंत्र्यावर सडकून टीका करणारा, त्याची निंदा नालस्ती करणारा पंतप्रधान बघितला नाही. अरे 10 वर्ष मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये होता ना तुम्ही की नव्हता? शरद पवारांना इतका स्मृतिभ्रंश झाला आहे का आत्ता की अजितदादा त्यांची शरद पवारांची सगळी स्मरणशक्ती मेमरी डिलीट करूनच गेलेत की काय? जाता जाता डिलीट मारला. कशावर डिलीट मारला? शरद पवारांच्या सगळ्या मेंदूतल्या मेमरीला डिलीट करून अजितदादा निघून गेलेत का? मुख्यमंत्र्यावर त्या राज्यात जाऊन टीका करणारा पंतप्रधान मोदींनी बघितला नाही. मग मनमोहन सिंग गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 2007 असो किंवा 2012 असो प्रचाराला गेले तेव्हा काय हारतुरे घेऊन गेले होते नरेंद्र मोदींसाठी? काय घेऊन गेले होते? काय शब्द वापरत होते? मोदींचं गुणगान करत होते का मनमोहन सिंग? आणि त्याच मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार कृषी मंत्री होते ना. मग तो कृषी मंत्री असलेले शरद पवार हे पगडी घातलेल्या मनमोहन सिंगांना ओळखत नव्हते, बघत नव्हते. काय बोलतोय माणूस? तोंडाला येईल ते वाटेल तिथे बरळायचं. हे शरद पवारांच्या संगतीत संजय राऊतांना थोडी अक्कल येईल असं वाटलं होतं, पण राऊत सुधारण्यापेक्षा शरद पवारांचा अधिकारिक संजय राऊत होत गेलेला आहे. आजकाल ते वाटेल तिथे बोलत असतात. बाकी त्या धडधडीत खोटं काय काय याचा पाढा यापूर्वी आम्ही वाचलाय, सुशीलने वाचलाय, बऱ्याच लोकांनी वाचलेला आहे. पण आपण पोचलेले आपल्या जनानखान्यात बसलेले मराठी पत्रकार आपल्याला त्याविषयी जाब विचारणार नाहीत याचा इतका आत्मविश्वास आहे की अधिकाधिक बेधडक खोटं बोलणं याकडे हळूहळू शरद पवारांनी वाटचाल केलेली आहे. आणि म्हणून मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीत प्रचाराला गेलेले आपले नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली तर असा पंतप्रधान देशात कधी बघितला नाही, असा नवा साक्षात्कार शरद पवारांना झालेला आहे. वयाच्या या कालखंडामध्ये आपण आपल्याला किती हास्यास्पद करून घेतोय याचा तरी विचार करा. मी सुप्रियाताईंना विनंती करीन, आपलं नाणं 55 वर्ष झाली तरी बाजारात चालतं असं बोलू नका. प्रत्येक दुकानातून हे नाणं बाद झालं म्हणून हाकून लावतायत. याचं तरी डोकं ठिकाणावर ठेवा. आपल्या पित्याला कोर्टात एकटा जाऊ देणार नाही असं मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या सुप्रियाताईंना थोडी तरी
जनाची नाही मनाची वाटली पाहिजे लाज, ही या वयात आपल्या पित्याला कोर्टाची पायरी का चढावी लागली? शहाण्यासारखा पक्ष चालवला असता काय अजितदादांनी दावा केलाय? अजितदादांचे वकील सांगतात की हुकुमशाही पद्धतीने मनमानी पद्धतीने शरद पवार पक्ष चालवत होते. हा आरोप 83-84व्या वर्षी होतो. असा बाप कोणी कधी बघितलाय का? असं म्हणायचं का? मग असं म्हणायचं मुख्यमंत्र्यावर टीका करणारा पंतप्रधान कधी बघितला नाही, असा राज्यपाल कधी बघितला नाही, असं शरद पवार म्हणतात. तेव्हा आपल्या पित्याची इतकी दुर्दशा झाली असताना सुद्धा आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी त्याला असा इकडून तिकडे पळत ठेवणारी कन्यासुद्धा महाराष्ट्राने कधी बघितलेली नाही, असं म्हणायचं का? काय म्हणायचं? आपलं नाणं अजून बाजारात चालतं, पण आपल्या पित्याला एक चलनी नाणं बनवणारी कन्या मुलगी महाराष्ट्राने काय देशाने कधी बघितली आहे का? काय बोलतोय आपण याचं भान ठेवा थोडं. अगदीच संजय राऊत व्हायला नको किंवा काय नाही. आता बारामती लोकसभा गेली, बारामती विधानसभा गेली, बारामतीची नगरपालिका गेली, मग काय करायचं? तर सामनाचा संपादक होण्याची तयारी शरद पवार करतायत की काय? कारण सामनामध्ये असं लिहिणं आवश्यक असतं. त्यामुळे मला असं वाटतं की नजीकच्या काळात 2025-26मध्ये सामनाचा कार्यकारी संपादक होण्याची तयारी शरद पवार करत असावेत. म्हणून संजय राऊत यांच्या स्टाईलमध्ये बोलण्याचं आणि त्यांच्या इतकं बेछूट बेताल बोलण्याचं प्रशिक्षण सध्या शरद पवार घेत असावेत. पंतप्रधान असं बोलत नाहीत. इंदिराजी असोत, नेहरू असोत, ते सुद्धा जिथे जिथे आपल्या पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी गेले तेव्हा विरोधी असलेल्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा सडकून टीका केलेली आहे. आणि मनमोहन सिंग तर मोदी इज अ डिझॅस्टर म्हणाले होते. डिझॅस्टर. आणि बोलणं तर सोडून द्या. इंदिराजींनी 80 साली सत्तेत आल्यानंतर एका फटक्यात 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बरखास्त करून टाकले होते. बोलणं दूरची गोष्ट आहे. बोलणं दूरची गोष्ट आहे. काय इंदिराजी बघितल्या नाहीत? इंदिराजींनी तुमच्या बुडाखालची मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, इंदिराजी पंतप्रधान होत्या. त्या इंदिराजी शरद पवारांनी बघितल्या नव्हत्या कधी? काय माणूस बोलतोय की असा पंतप्रधान बघितला नाही? अरे बघितलं तर काय बघितलं पवारसाहेब? तुम्ही आयुष्यात काहीच बघितलं नाही. दिसत असलेलं सुद्धा बघितलं नाही आणि जे बघितलं ते कधी समजून घेतलं नाही. म्हणूनच तुमची आज इतकी दुर्दशा झालेली आहे. या वयामध्ये तुमचा देवेगौडा होऊन गेलाय. त्या मुलाचे लाड करता करता त्या माजी पंतप्रधानाने आपली एवढी दुर्दशा करून घेतली आहे की आता पक्षातलं कर्नाटकमधलं एक प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपच्या पायऱ्या झिजवायची वेळ देवेगौडांवर आली. तुमची कन्या शरद पवार साहेब तुम्हाला त्याच वाटेने घेऊन जाते असं म्हणायची पाळी आमच्यावर आलेली आहे. आमच्यावर आलेली आहे. आपण काय बोलतायचं भान ठेवा, नाही तर बोलू नका. तुम्ही ज्यांना गुरु मानता, जे तुम्हाला मानसपुत्र मानायचे, त्या यशवंतरावांचं एक वाक्य मी वारंवार सांगत असतो की राजकारणात काय बोलावं हे माहिती नसलं तरी चालेल, पण काय बोलू नये माहिती असावं. हे जर तुमच्या गुरुने सांगितलेलं आहे तर ते सुद्धा कधी ऐकलं नाही आणि समजून घेतलं नाही पवारसाहेब. वाईट वाटतं, पण बोलावं लागतं. बोलावं लागतं. एका कर्तबगार माणसाच्या कर्तृत्वाची माती होत असताना गप्प राहणं हे माझ्यासारख्या जागरूक पत्रकाराला गुन्हा वाटतो. म्हणून बोलावं लागतं. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.